राम राम. मी शेतकरी. दोन देशात युद्ध झालं की इथल्या लोकांना गॅसची टंचाई जाणवते. पेट्रोलसाठी मोठमोठ्या रांगा लागतात, महागाईचा भडाका उडतो आणि अख्खं जग चिंतेत पडतं. पण कधी विचार केलाय का की ज्या दिवशी या मातीच्या लेकरानं शेतात पाऊल ठेवायचं बंद केलं त्या दिवशी या जगाचं काय होईल? अहो, सर्वांना भाववाढ हवी असते, पगारात वाढ, रोजगारात वाढ, नफ्यात वाढ. पण जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला 2 पैसे जास्त मिळायची वेळ येते तेव्हा मात्र सर्वांना महागाई आठवते. आसमानी संकट आलं की आमच्या हातात 1000-2000ची मदत टेकून आमची चेष्टा केली जाते. अहो, आमच्या कष्टाची किंमत तुमच्या एका पिझ्झा बर्गरच्या किमतीपेक्षाही कमी का असावी? पावसाच्या भीतीने रात्रभर आम्ही जागतो, रानोरान फिरतो. पीक आलं तर भाव नाही आणि गेलं तर भरपाई नाही. आमच्या नुकसानीचा 1% नसलेली मदत देऊन तुम्हाला काय वाटतं की त्या पैशांमध्ये आम्ही आमच्या परिवाराचं पालनपोषण करू शकता? लक्षात ठेवा, मी अन्नदाता आहे, भिकारी नाही. आणि महागड्या गाड्या, पेट्रोल, गॅस याने तुमची भूक भागणार नाहीये. ज्या दिवशी या शेतकऱ्यानं शेतात पीक पिकवणं थांबवलं ना त्या दिवशी सोन्याची नाणी खाऊन भूक भागणार नाहीये. सन्मान द्यायचा नसेल तर नका देऊ, पण माझ्या कष्टाची थट्टा तरी करू नका. धन्यवाद.